मित्रांनो, आपण टाइम टेबल बनवतो आणि 2च दिवसात आपल्याला ते फॉलो करणं अवघड होऊन जातं. होतं ना असं? का होतं असं? घाबरू नको रे, हे तुझ्याच बाबतीत नाही, सगळ्यांच्याच बाबतीत होतं. मग ह्या कुठल्या 3 मिस्टेक आहे का ज्या अवॉइड केल्या तर आपलं टाइम टेबल आपण डेली फॉलो करू शकतो, हे मी तुला आता पुढे सांगणार आहे. पहिली सगळ्यात महत्वाची मिस्टेक अनरिअलिस्टिक टाइम टेबल बनवणं. 2 दिवस तू 10-12 तासाचा टाइम टेबल बनवतो, 2 दिवस फॉलो करतो, पण 2 दिवसात ही एनर्जी डाऊन व्हायला लागते आणि आपोआप फ्रस्ट्रेशन येतं आणि सगळ्या गोष्टी टाइम टेबल पूर्ण उलटापालटा होऊन जातो. मित्रांनो, मला एक सांग, कॉलेज क्लासेस सगळं करून 10-12 तास रोजचा अभ्यास करणं पॉसिबल आहे का? बिलकुल नाही. भले तू एक्झाम टाइम मध्ये पीएल मध्ये जर केलं तर तेव्हा पॉसिबल आहे, कारण तेव्हा तू पूर्ण फ्री असतो, पण आत्ताच्या टाइम मध्ये हे पॉसिबल नाहीये. त्यामुळे अनरिअलिस्टिक फिगर्स घ्यायच्या नाही, तर आपल्याला टाइम टेबल साधारणतः 4 तास 6 तास इट इज ओके. म्हणजे याच्यातून मी अजूनही सांगेल की तुझ्या पद्धतीने कस्टमाइज तू बनवला तरी चालेल. तू तुझा टाइम कॅल्क्युलेट कर, कॉलेजला कधी जातो, क्लासेसला कधी जातो, सगळ्या याच्यातून तुला कुठे टाइम भेटतो तो काढ आणि मग त्यावेळी 4-6 तास तू कुठे अभ्यास करू शकतो हे तुला जर क्लिअर झालं तर त्या हिशोबाने तुझा टाइम टेबल बनव. म्हणजे ही चूक अनरिअलिस्टिक टाइम टेबलची अवॉइड झाली की आरामात टाइम टेबल प्रॉपर होतो, आपण अभ्यासाला फास्टली लागतो. दुसरी चूक आहे नो ब्रेक स्टडी. मित्रांनो, आपण असं ठरवतो मला 4 तास अभ्यास करायचा, 5 तास उठायचंच नाही आणि अभ्यासाला लागतो. याने अभ्यास बिलकुल होत नाही, डोक्यावर बॉदरेशन वाटतं, ओव्हरलोड होतो डोक्याला अभ्यासाचा आणि अभ्यासाचा सगळा बट्ट्याबोळ होतो. लक्षात ठेव, ओव्हरलोडेड स्टडीमुळे अभ्यास बिलकुल होत नाही, फक्त घोकंपट्टी होते. यापेक्षा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पोमोडोरो टेक्निक सांगितली होती, त्यामध्ये मी शिकवलं होतं की ती व्हिडिओ तू बघून घे. 25 मिनिटं अभ्यास कर, 5 मिनिटं स्टडी कर, 25 मिनिटं अभ्यास कर, 5 मिनिटं स्टडी कर. सो याने काय होतं, अभ्यास पण होतो आणि थोडा ब्रेक पण भेटतो. यामुळे आपलं डोकं फटाफट एका लेवलने काम करतं, जे वाचलं ते ग्रॅब होतं. सो अभ्यास करताना लक्षात ठेवायचं, आपल्याला नो ब्रेक स्टडी या वेळी न जाता अभ्यास आणि थोडा ब्रेक या वेळी जायचंय. आणि त्यातही आपल्याला अभ्यास करताना पर्पल आर्ट ऍप्लिकेशन सारख्या प्लॅटफॉर्मवर एक्सलंट एज्युकेटरची जर मदत भेटली तर अभ्यास करणं एकदम सोपं होऊन जातं आणि बोर्डमचं टेन्शनच उरत नाही. सो अभ्यास करताना सेकंड जी चूक आहे ती आता तुला कंपल्सरी अवॉइड करायची आहे. टाइम टेबल मधली सगळ्यात मोठी मिस्टेक रिव्हिजनला स्लॉट न देणं, रिव्हिजनला टाइम न देणं. मित्रांनो, लक्षात ठेवा, मी कायम तुम्हाला सांगत असतो की अभ्यास करताना दररोज जे वाचलं ऍटलीस्ट रात्री झोपण्याच्या अर्धा तास त्याची रिव्हिजन करून झोप, किंवा ते नाही पॉसिबल झालं तर ऍटलीस्ट आठवड्यातनं शेवट 1-2 दिवस आठवड्याभराच्या रिव्हिजनसाठी ठेव. कारण डोक्यात नेहमी फिट करून ठेव की जे वाचलं आहे ते आज वाचतोय, पुढचं पाठ मागचं सपाट असं नसल तुला करायचं असेल तर रिव्हिजन करणं गरजेचं असतं. कारण रिव्हिजनने जे वाचलं ते कायम लक्षात राहतं, कायम रिकॉल होतं. क्लिअर आहे तुला? तो मी 3 गोष्टी पुन्हा एकदा रिकॉल करून देतो. पहिलं, टाइम टेबल रिअलिस्टिक बनव. दुसरं, अभ्यासात ब्रेक ठेव आणि रिव्हिजनला टाइम ठेव. या 3 गोष्टी फॉलो करून टाइम टेबल बनव. बघ, तुझा टाइम टेबल बेस्ट बनेल आणि तुला रिझल्ट सुद्धा पॉझिटिव्ह येतील. आणि नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नको की तुझं टाइम टेबल तू कसं बनवलंय. आम्हाला कमेंटमध्ये टाक आणि चॅनल सबस्क्राईब कर. थँक्यू.